जळगावमध्ये सुद्धा अखेरच्या क्षणी अपक्षांनी माघार घेतले, तर अपक्षांनी माघार घेण्यासाठी मोठी धावपळ अद्याप सुरू आहे। जिल्हा दूध संघात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये अनेक अपक्ष उमेदवारांना धावपळ करत बैठकीला बोलावले, तर अपक्ष उमेदवारांना सुद्धा माघार घेण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे। अगदी जळगावमध्ये सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय, कारण जिल्हा दूध संघात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये अनेक अपक्ष उमेदवारांना धावपळ करत या बैठकीला बोलावण्यात आले। काही क्षणात अपक्ष उमेदवार माघार घेणार अशी सुद्धा आता माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। जळगावमध्ये आपण घडामोडी पाहतोय। अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी गिरीश महाजन यांची आता कसोटी पाहायला मिळते। गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गोकुळ दूध संघात बैठकांचा धडाका सुरू आहे। अपक्ष उमेदवारांना घेऊन गिरीश महाजन हे बैठक करतायत, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला कितपत यश येतं हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार। जळगावमधली आपण अपडेट पाहतोय। जळगावमध्ये अखेरच्या क्षणी धावपळ सुरू आहे। अद्याप सुद्धा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, आता काही मिनिटं शिल्लक आहेत आणि याच दरम्यान अपक्षांना माघार घेण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे। जिल्हा दूध संघात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये अनेक अपक्ष उमेदवारांना धावपळ करत या बैठकीला बोलावण्यात आलेला आहे। काही क्षणात अपक्ष उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार अशी सुद्धा माहिती मिळते। मात्र वेळ फार कमी आहे। याच दरम्यान आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडलेत। सुमित, आपण पाहतोय खरं तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा आजचा दिवस आणि अगदी काही आता मिनिटं शिल्लक आहेत। काय घडतंय नेमकं? कारण गिरीश महाजन हे प्रयत्न करतायत, गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश येतं का हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। निश्चितच जर करणजी बघितलं तर गिरीश महाजन हे मोठ्या ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। थोड्या वेळापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन एक मीटिंग घेतण्यात आलेली आहे आणि ज्या अजित पवारांच्या गटातल्या उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरले होते त्यांना माघारी घेण्याची विनंती देखील केलेली आहे। त्याच पद्धतीने जिल्ह्याभरातून जिथं जिथं त्यांनी उमेदवारी भरलेली आहेत, अपक्ष उमेदवार असतील, त्या सर्वांना आता ते विकास दूध संघाच्या प्रशासकीय भवनामध्ये या ठिकाणी ते मीटिंग घेत आहेत आणि अपक्ष उमेदवार जे आहेत ज्यांनी अर्ज भरलेत त्यांना बोलवून या ठिकाणी माघारी घेण्यासाठीचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे दोन उमेदवार होते, भुसावळ आणि जळगाव या मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, त्यांच्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि भुसावळ मतदारसंघातले जे दिलीप धांडे जे आहेत त्यांनी माघार नुकतीच घेतलेली आहे। मात्र रेश्मा काळे जे आहेत यांची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीने नाशिकमध्ये तुम्ही तुमचं चित्र स्पष्ट करत नाही तोपर्यंत मी देखील या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज माघार घेणार नाही, असं देखील त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। मात्र शेवटचे काही क्षण या ठिकाणी बाकी आहेत उमेदवारी अर्ज घेण्याचे। त्या ठिकाणी जर बघितलं तर जळगावच्या या प्रशासकीय भवनामध्ये जर बघितलं तर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची धावपळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हा दूध संघामध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अनेक अपक्ष उमेदवारांची धावपळ या ठिकाणी होत असल्याची पाहायला मिळत आहे। बैठकी देखील या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यासह अपक्ष उमेदवारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन त्यांची उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठीचा प्रयत्न मोठा चाललेला आहे। मात्र आता गिरीश महाजन यांना कितपत यश येतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। करणजी, नक्कीच सुमित, हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे। शिष्टाईला गिरीश महाजन यांचं यश येतं का हा महत्वाचा मुद्दा आहे। खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।